नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीम सारथी एज्युकेशनची नवीन बॅच जी ऑनलाईन पद्धतीने असेल आणि ऑफलाईन पद्धतीने असेल अशी टीम सारथी एज्युकेशनची जी नवीन बॅच चालू होणार आहे ती बॅच चालू होणार आहे विजेता बॅच 3 म्हणून 10 एप्रिलला। तर ह्या बॅच मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतील, काय काय फॅसिलिटीज असतील, ह्या बॅचचे फीचर्स काय काय असतील, ही बॅच कधीपासून चालू होणार आहे, ऑनलाईन मोड मध्ये कशी असेल, ऑफलाईन मोड मध्ये कशी असेल, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते फीचर्स दिले असतील, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी काय काय प्रोव्हाइड केले जातील आणि या बॅचची फीज काय असेल, या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती आपण आजच्या लेक्चर मध्ये किंवा आजच्या ह्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली जी नवीन बॅच आहे सारथी एज्युकेशनची नवीन बॅच, ज्याला विजेता बॅच 3 असं म्हणतो आपण, ती 10 एप्रिल 2024 पासून चालू होते। ही बॅच ऑनलाईन पण असेल आणि ऑफलाईन पण असेल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायची आहे अशी विद्यार्थी ऑनलाईन करू शकता, ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन ही बॅच ऑफलाईन करायची आहे ते विद्यार्थी ऑफलाईन ही बॅच करू शकतात। या बॅच मध्ये प्री, मेन्स, इंटरव्ह्यू असं तुमचं फायनल सिलेक्शन होईपर्यंतचं सगळा सिलेबस या बॅच मध्ये शिकवलं जाईल। बॅचची व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची असेल। बॅचची व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची असेल। सर बॅचचे फीचर्स काय काय, या बॅच मध्ये शिकवायला तुम्हाला हे 5 शिक्षक आहे। मी या 5 शिक्षकांबद्दल पुढे डिटेल मध्ये तुम्हाला सांगणारच आहे, पण सोबत सोबत प्रत्येक शिक्षकाचं बँकिंग परीक्षेत सिलेक्शन झालेली महाराष्ट्राची एकमेव संस्था आहे। म्हणजे जो शिक्षक तुम्हाला शिकवतोय त्या शिक्षकाने व्हेरियस बँकिंगची एक्झाम दिली आणि मल्टिपल बँकिंगची एक्झाम मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं फीचर्स आपण या बॅच बद्दल पाहिलं, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक आहे। म्हणजे जर राहुल मिसाळ सर शिकवतात ते फक्त तुम्हाला क्वांट शिकवतील आणि डिटेल मध्ये क्वांट शिकवतील, वराडे सर तुम्हाला रिझनिंग डिटेल मध्ये शिकवतील, प्रदीप सर तुम्हाला इंग्लिश डिटेल मध्ये शिकवतील, मी स्वतः जनरल अवेअरनेस तुम्हाला त्या केस मध्ये शिकवेल आणि सिद्धेश्वर कोंगे सर तुम्हाला ऍग्रीकल्चर डिटेल मध्ये शिकवतील। असं प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक आहे आणि प्रत्येक शिक्षकाने स्वतःला सिद्ध केलेलं आहे, म्हणून तुम्हाला हे वाले जे शिक्षक आहेत ते 100% न्याय देतीलच, 100% न्याय देतीलच। सर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका असते, ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या दोन्ही विद्यार्थ्यांना अड्डा 247 च्या टेस्ट सिरीज, प्रत्येक विषयाची पुस्तके, बॅचची व्हॅलिडिटी 1 इयर, पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग, क्लासरूम नोट्स, पीडीएफ, पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तिन्ही टप्प्याची तयारी करून घेतली जाईल। आता या बॅचच्या डिटेल्स आपण पुढे बघूया। हे मी एक ओव्हरऑल सांगितलं की आपली बॅच चालू होते 10 एप्रिलला। सर डिटेल्स पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो रिझल्ट्स। सारथी एज्युकेशनचे रिझल्ट्स आहे का, टीम सारथीचे रिझल्ट्स आहे का, तर आम्ही म्हणेल हो। आणि नुसते रिझल्टच नाहीये तर महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील सर्वात जास्त रिझल्ट्स आहे। सर असं कसं म्हणू शकता, या वर्षी मागच्या वर्षी जवळपास 700 पेक्षा जास्त अधिकारी टीम सारथी एज्युकेशनने घडवले। या वर्षी ते टार्गेट पूर्ण 1000 प्लस आहे। जर या वर्षीची सुरुवातच जर तुम्ही पाहिली तर ग्रामीण बँकेमध्ये 110 115 पेक्षा जास्त ऑफिसर्स टीम सारथीने घडवले। महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक मध्ये जो निकाल 1 जानेवारी लागला होता। सर सोबत सोबत ग्रामीण बँक सोबत सोबतच आयडीबीआय ची एक्झाम झाल्या, आयडीबीआय मध्ये पण 126 प्लस निकाल, इथं 100 प्लस दिले आपण, पण 126 विद्यार्थी आयडीबीआय मध्ये पण ज्युनियर असिस्टंट मॅनेजर असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल त्यामध्ये सिलेक्ट झाले। म्हणजे या 2024 च्या सुरुवातीलाच जवळपास 250-300 पेक्षा जास्त सिलेक्शन या 2024 च्या सुरुवातीलाच झाले। अजून मोठमोठे रिझल्ट्स बाकी आहे, जसं 1 एप्रिलला ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसरचा रिझल्ट आहे, 1 एप्रिलला प्रोबेशनरी ऑफिसरचा रिझल्ट आहे, 1 एप्रिलला ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लिनिकलचा रिझल्ट आहे। हे 3 महत्त्वाचे रिझल्ट तुमचे 1 एप्रिल लागणार आहे। सोबत सोबत त्याच दरम्यान एसबीआय क्लिनिकलचा पण मोठा रिझल्ट लागेल। अशा सर्वांची बेरीज करता कुठेतरी हजारो सिलेक्शन दरवर्षी इथून पुढे तरी प्रत्येक वर्षी 1000 विद्यार्थ्यांना अधिकारी, 1000 विद्यार्थी अधिकारी त्या केसमध्ये टीम सारथी एज्युकेशन करते। म्हणून रिझल्ट बद्दल विचार करता आपल्या एवढे रिझल्ट किंवा सारथी एज्युकेशन एवढे रिझल्ट मी म्हणतो महाराष्ट्रात कुठेच दिसणार नाही। त्यानंतर सर आपली जी विजेता बॅच 3 आहे ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असेल। मी पुन्हा पुन्हा सांगेल, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायची असे विद्यार्थी ऑनलाईन करू शकता। सारथी एज्युकेशनचं एक सेपरेट ऍप आहे, त्या ऍपवर जाऊन ते विद्यार्थी निवांत ऑनलाईन बॅच करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन करायची असे विद्यार्थी इथे येऊन छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन ऑफलाईन ती वाली बॅच करू शकता। बॅच चालू होते 10 एप्रिल 2024 ला। सगळ्यात महत्त्वाचं येतं सर, जो शिक्षक आपल्याला शिकवतोय खरंच त्या शिक्षकाची गुणवत्ता तेवढी आहे का,
जो शिक्षक आपल्याला शिकवणार आहे खरंच त्या शिक्षकाने त्या एक्झाम कधी दिलेल्या आहे का, त्या शिक्षकाला त्या एक्झाम बद्दलच्या डिटेल्स माहिती आहे का. तर जे काही पाचही शिक्षक तुम्हाला शिकवत आहे ते सर्व शिक्षक, ते सर्व टीचर आजही एक्झाम देतात. रोज म्हणजे प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या वेगवेगळ्या एक्झाम आहे. आजही ते सर्व शिक्षक एक्झाम देतात, ते एक्झामचे क्वेश्चन बघतात, त्याची अनालिसिस करतात आणि स्वतःमध्ये ते चेंजेस करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात. मग आता फक्त आपण फॅकल्टीज बद्दल पाहिलं तर ही सर्वात स्ट्रॉंग टीम, ही महाराष्ट्रातली सर्वात स्ट्रॉंग बँकिंगची टीम आहे, जिथं एकाच स्टेजवर एकाच रूपमध्ये अंडर रूप तुम्हाला सोल्युशन भेटतंय सर्व विषयांचं प्रॉपर. मग सर सर्व विषयांचा विचार करत असताना पहिला विषय तो तुमचा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याला आपण म्हणतो गणित किंवा मॅथमॅटिक्स. तर तुम्हाला हे गणित शिकवायला, मॅथमॅटिक्स शिकवायला किंवा बँकिंगच्या भाषेमध्ये विचार केला तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवायला राहुल मिसाळ सर आहे, ज्यांचं MSc मॅथ झालेलं आहे. सर फक्त MSc मॅथ झालंय का, तर नाही. सिलेक्टेड ऍज अ ऑफिसर इन महाराष्ट्र ग्रामीण बँक, म्हणजे RRB PO मध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन झालं होतं. महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. सोबत स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये पण असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं होतं. 2017च्या अगोदर स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती, नंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मर्ज झाली SBI मध्ये. पण तेव्हा 2017च्या अगोदर त्यांचं असिस्टंट म्हणून स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये आणि ऑफिसर म्हणून ग्रामीण बँकेमध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो मग इकडे बँक ऑफ इंडिया मध्ये फायनल सिलेक्शन आहे. मागच्या 10 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव आहे. मागच्या 10 वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलंय. मागच्या 10 वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी ऑफिसर बनवलंय. तर या हिशोबाने राहुल मिसाळ सर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवतील, गणित हा विषय शिकवतील. आपल्या मनात जी गणिताबद्दल भीती असते, भरपूर विद्यार्थ्यांचं BA झालेलं आहे, कोणाचं BCom झालेलं आहे, कोणाचं BSc ऍग्री झालेलं आहे, कोणाचं BSc झालेलं आहे, असे भरपूर विद्यार्थी असतात. किंवा इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स, कंपॅरेटिव्हली इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला मॅथ बद्दल तेवढी भीती नसते, पण बाकीचे ग्रॅज्युएट पाहिजे तर मॅथ बद्दल कंपॅरेटिव्हली जास्त भीती असते. तर शून्यापासून तुम्हाला शिकवायला चालू करतील, म्हणजे एकदम बेस पासून ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एकदम बेस पासून तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवायला चालू करतील. आणि एकदम शून्यातून त्या विद्यार्थ्याला कसं घडवायचं, एकदम झिरो टू हिरो तो विद्यार्थी कसा करायचा. इथं आल्यानंतर पहिल्या दिवशी ज्या विद्यार्थ्याला काहीच येत नव्हतं तोच विद्यार्थी 1 वर्षांनी ऑफिसर होतो. तिथपर्यंतची तयारी एकदम शून्यातून तुम्हाला पूर्ण शिकवण्याची जबाबदारी, पूर्ण तुम्हाला त्या विषयामध्ये आवड निर्माण करून द्यायची जबाबदारी राहुल मिसाळ सर घेतात. म्हणून जो महत्त्वाचा विषय क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्यामध्ये आपल्याला कुठेतरी भीती वाटत असते, त्या विषयाला 100% न्याय मी म्हणतो बँकिंग सेक्टरमध्ये कोण देत असेल तर ते राहुल मिसाळ सर तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला 100% न्याय द्यायचं काम करतात. हे तुम्हाला मी नाही, हे तुम्हाला ते नाही, हे तुम्हाला विद्यार्थी सांगतील जर तुम्हाला विद्यार्थ्यांना भेटले तर. सोबत बदलता पॅटर्न असेल तो बदलता पॅटर्न बघणं, प्रत्येक वेळेस पेपरला जाणं, पेपर लिहून आणणं आणि त्या विद्यार्थ्या त्या पद्धतीने त्या सिलेबस मध्ये चेंजेस करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, हे सगळं काम राहुल मिसाळ सर करतात. सोबत 10 वर्षांचा अनुभव आहे. 2014 पासून ते शिकवतायत, 2024 चालू आहे. 10 वर्ष, मागच्या 10 वर्षापासून टीचिंग एक्सपिरियन्स आहे. सोबत अ कंप्लीट बुक फॉर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, त्यांचं स्वतःचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं बुक आहे. हे तुम्हाला दोन्ही केसमध्ये भेटून जाईल, ऑनलाईन वाल्या केसमध्ये पण ऑफलाईन वाल्या केसमध्ये पण. नंतरचा मुद्दा येतो लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग शिकवायला ज्ञानदेव वराडे सर आहे. ज्ञानदेव वराडे सरांबद्दल बोललं तर आजही ते सगळे एक्झाम देतात आणि आजही ते कन्सिस्टंट पास होतात. आजही ईच अँड एव्हरी एक्झाम मध्ये वराडे सर पास होतात. अशी कोणती एक्झाम नाही जी वराडे सरांनी दिली किंवा ज्ञानदेव वराडे सरांनी दिली आणि ते पास नाही झाली. आजही ते पास होतात. त्यांचं MBA फायनान्स झालेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटी मधून. UGC नेट क्वालिफाईड आहे. त्याच्यानंतर मॅनेजर आपलं HDFC बँक मध्ये एक्झिक्युटिव्ह मॅनेजर होते, डेप्युटी मॅनेजर होते. त्याच्यानंतर सोबत जर विचार केला आपण तर सिलेक्टेड इन महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये ऑफिसर, यांचं पण महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये ऑफिसर म्हणून फायनल सिलेक्शन झालेलं आहे. सोबत LIC मध्ये AAO फायनल सिलेक्शन झालेलं आहे. जवळपास LIC AAO ची सॅलरी 1,10,000 प्लस असते. इथंही त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर, किंवा मी म्हणेल अशी बँकच नाही ज्या बँकमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. असे मल्टिपल सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे. मागच्या 12 वर्षापासून ते शिकवतात. लॉजिकल रिझनिंग फॉर प्रॅक्टिस वर्कबुक म्हणून आहे. लॉजिकल रिझनिंग प्रॅक्टिस वर्कबुक म्हणून एक लॉजिकल रिझनिंगचं पुस्तकाचे पण ते ऑथर आहे. हे पण बुक तुम्हाला भेटतं.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर विद्यार्थ्यांना विचारलं तर विद्यार्थी तुम्हाला सांगतील जर एकदा तुम्ही वराडे सरांकडून रिझनिंग शिकले तर पुन्हा रिझनिंग शिकण्याची गरज पडत नाही, पुन्हा रिझनिंग शिकण्याची गरज पडत नाही. एकदा शिका आणि डायरेक्ट तुम्ही पेपर द्या, तुम्हाला मार्क पडतील म्हणजे पडतील. आणि रिझनिंग सब्जेक्टला कसं स्कोरिंग करायचं हे वराडे सर तुम्हाला शिकवतात. म्हणून तुम्हाला लॉजिकल रिझनिंग शिकवायला ज्ञानदेव वराडे सर ज्यांना 12 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे, 12 वर्ष 2012 पासून ते 2024 पर्यंत निरंतर ते ह्या सेक्टरमध्ये काम करतात आणि त्या सेक्टरमध्ये त्यांचं नाव चांगलं त्यांनी कमवलेलं आहे. सर त्यानंतर मी जातो पुढे. प्रदीप वराडे सर जे तुम्हाला इंग्लिश विषय शिकवतात, MBA पुणे युनिव्हर्सिटी म्हणून झालंय, मागच्या 9 वर्षापासून त्यांना शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. TEFL सर्टिफाईड ट्रेनर म्हणून ते प्रदीप वराडे सर. जी मनामध्ये आपली इंग्लिशची भीती असते, सर मी ग्रामर करू का, सर मी कन्सेप्ट क्लिअर करू का, सर मी कन्सेप्च्युअल शिकू का, सर मी तो जो पॅरेग्राफ आहे ते जे इंग्लिशचे वर्ड्स आहे हे कसे रिकॉल करू, हे कसे लक्षात ठेवू, हा पूर्ण जो वाला मुद्दा आहे. मग सर मला ते खरंच समजेल का, तर एकदम विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यासारखं राहून त्या विद्यार्थ्याला आपली जी शिकवण्याची शैली आहे त्या शिकवण्याच्या शैलीतून त्या विषयाबद्दल अगोदर आवड निर्माण करून देणे, नंतर त्या विषयातले बारकावे काय काय असतात, त्या सब्जेक्टचे बारकावे काय काय असतात, कारण ती लँग्वेज सब्जेक्ट आहे. मग ती लँग्वेज कशी लक्षात घ्यायची आहे, आपल्याला ती लँग्वेज कशी शिकायची आहे आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचा कसा कसा तुम्हाला फायदा होईल, मग ग्रामरचा यूज कुठे करायचा आहे, बाकीच्या गोष्टींचा यूज कुठे करायचा आहे ते तुम्हाला प्रदीप वराडे सर शिकवतील. ते सुद्धा मागच्या 9 वर्षापासून टीचिंग एक्सपिरियन्स आहे, मागच्या 9 वर्षापासून शिकवताय, आजही ते सगळे पेपर देतात. एक्झाम पॅटर्न बदलता, एक्झाम पॅटर्न ते बघताय आणि बदलत्या एक्झाम पॅटर्न नुसार स्वतःमध्ये चेंजेस करून विद्यार्थ्यांना त्या प्रकारच्या शीट्स प्रोव्हाइड करतात, ते विद्यार्थ्यांना त्या प्रकारच्या नोट्स प्रोव्हाइड करतात ते. आणि त्यांचं एक नवीन बुकचं काम चालू आहे जे पण पुढच्या 15-20 दिवसात म्हणजे तुमच्या बॅचला नवीन बुक त्यांचं पहिल्यांदाच तुमच्या बॅचला भेटणार आहे. एकदम डिटेल मध्ये त्यांनी पण ते बुक बनवलेले. म्हणून मागच्या 9 वर्षापासून प्रदीप वराडे सर तुम्हाला ह्या वाल्या गोष्टी शिकवतात आणि तुम्हाला पण ते चांगल्या पद्धतीने शिकवतील आणि इंग्लिश सब्जेक्ट बद्दलची भीती मनातून काढून टाकतील. त्यानंतर येतं जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस बद्दल विचार केला तर मी एकच सांगेन, महाराष्ट्रात दुसरं कोणीही जनरल अवेअरनेस शिकवत नाही जिथं सारथी एज्युकेशन मध्ये जनरल अवेअरनेस शिकवलं जातं. मी स्वतः अक्षय चोळके तुम्हाला जनरल अवेअरनेस हा विषय शिकवतो. मागच्या 5 वर्षापासून मी जनरल अवेअरनेस हा विषय शिकवतो आणि जनरल अवेअरनेस मधले जे काही सगळे बारकावे म्हणजे ज्या पद्धतीने पेपर बदलतोय, ज्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला भेटताय त्या पद्धतीने जनरल अवेअरनेस शिकवलं जातं. आणि हे मीच माझ्याबद्दल सांगण्यापेक्षा कधी तुम्ही बाहेर विद्यार्थ्यांना विचारून बघा जनरल अवेअरनेस करायचंय कुठून करू, 100% ते माझं नाव तुम्हाला सांगते. म्हणून मी माझ्याबद्दल तरी जास्त माहिती सांगत नाही, मी तुम्हाला जनरल अवेअरनेस शिकवतो, बाकी तुम्ही लेक्चर चालू झाले जनरल अवेअरनेस बद्दल बघाच. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा येतो की सारथी एज्युकेशनला ऍग्रिकल्चरचं माहेरघर म्हटलं जातं. टीम सारथी एज्युकेशनला ऍग्रिकल्चरचं माहेरघर म्हटलं जातं कारण दरवर्षी कमीत कमी 150 ते 200 AFO फक्त टीम सारथीकडे होते. मागच्या वर्षी 217 आय थिंक 217 AFO मागच्या वर्षी टीम सारथी एज्युकेशनचे होते. ह्या वर्षी रिसेंटली AFOचे इंटरव्ह्यू झाले. 1 एप्रिलला AFOचा निकाल आहे. 1 एप्रिलच्या अगोदर ही रेकॉर्डिंग करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतो जवळपास 800 ते 1000 इंटरव्ह्यूज टीम सारथीने घेतले. ह्या वर्षी 150-200 AFO ज्याला मी ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतो, तर ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर हे सारथी एज्युकेशन मधून घडतील. जिथं नॅशनल लेवलला इंडिया लेवलला 700-800 जागा AFOच्या होत्या त्या केसमध्ये 100-150 रिझल्ट फक्त महाराष्ट्रातल्या सारथी एज्युकेशन म्हणून येतात. कारण ऍग्रिकल्चर शिकवायला तुम्हाला सिद्धेश्वर कोंगे सर आहे, ते ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर बँक ऑफ इंडिया, त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये ऍज अ ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून 1-1.5 वर्ष काम केलंय. त्यानंतर जॉब सोडून ते तुम्हाला ऍग्रिकल्चर शिकवतायत. मग त्यांची ऍग्रिकल्चर शिकवण्याची शैली कशी आहे, कधीतरी तुम्ही सिद्धेश्वर कोंगे सर युट्यूबला नाव टाकून बघा, तुम्हाला त्याची 1-2 लेक्चर बघून बघा त्यांचे. जर तुम्ही ते लेक्चर बघितले तुम्हाला कळतील खरंच आपण 4 वर्षात ऍग्रिकल्चर शिकलो का. मग जर आपण 4 वर्षात ऍग्रिकल्चर शिकलो तर ह्या प्रकारचं ऍग्रिकल्चर आपण कधीच नाही शिकलो. मग लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट काय आहे, पोल्ट्री काय आहे, फिशरी काय आहे, अॅनिमल हजबंड्री काय आहे, सॉइल सायन्स काय आहे, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग काय आहे, फार तुमचे मायक्रो सब्जेक्ट पासून मेजर सब्जेक्ट पर्यंत पूर्ण तयारी सिद्धेश्वर कोंगे सर करून घेतील. ऍग्रिकल्चर पूर्ण विषयाची तयारी तुमची ते करून घेतील. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मध्ये आहे अशाच विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चर सब्जेक्ट असतो. बाकी BA, BCom, BSc इंजिनिअरिंग तुम्हाला ऍग्रिकल्चर सब्जेक्ट नाही. पण ऍग्रिकल्चर स्टुडंटला एक
एक्झाम जास्त देता येते ती म्हणजे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, तर ते शिकवायला सिद्धेश्वर कोंगे सर आहे. त्यांचं एक स्वतःचं कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर नावाचं बुक पण आहे, 2 वेगवेगळ्या पार्ट मध्ये, मला वाटतं 800 ते 1000 पेजेसचं ते वाला बुक आहे. ते पण तुम्हाला कुरिअरने घरी येतं आणि मागच्या 8 वर्षापासून त्यांनाही शिकवण्याचा अनुभव आहे. मागच्या 8 वर्षापासून ते ऍग्रिकल्चर शिकवत आहे आणि जवळपास त्यांच्याही हाताखालून 1000 पेक्षा जास्त एएफओ गेलेले असावे, 1000 पेक्षा जास्त एएफओ त्यांच्याही हाताखालून गेलेले असावे. हे तुम्हाला ऍग्रिकल्चर शिकवतं. तर हे 5 फॅकल्टी तुम्हाला 5ही विषय एकदम डिटेल मध्ये शिकवतात. ज्यांचं ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट त्यांना हे 5 विषय असतात. ज्यांचं नॉन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे त्यांना 4 विषय असतात. पहिले 4 ऍग्रिकल्चर सोडून पहिले 4. सर स्पेशल इंटरव्ह्यू सेशन, चला सर मी प्री पास झालो, मेन्स पास झालो, इंटरव्ह्यू सेशन होतात का? 100% होतात. सर इंटरव्ह्यू कोण घेतं? इंटरव्ह्यू सेशन अगोदर आम्ही घेतो, त्यानंतर मॉक इंटरव्ह्यू साठी आम्ही स्वतः बसलेलो असतो. आपण टीम बोलवली असते बाहेरून. आपले जुने जे विद्यार्थी, सपोज एएफओचा इंटरव्ह्यू तर मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी झालेले एएफओ आपण इथं बोलवतो आपले विद्यार्थी. ऑफिसरचा इंटरव्ह्यू, आरआरबी पीओचा इंटरव्ह्यू तर मागच्या 2-3 वर्ष झाले सगळे आरआरबी पीओ आपण वेगवेगळ्या पॅनलला बसवतो आणि ते जे ऑफिसर लोक आहेत ते तुम्हाला गायडन्स करता. आम्ही स्वतः तुम्हाला गायडन्स करतो. म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन होऊन तुमचं बँक मध्ये जाऊन तुमची जॉईनिंग होईपर्यंतची जबाबदारी टीम सारथी घेते. बँक मध्ये जॉईनिंग होईपर्यंतची जबाबदारी टीम सारथी घेते. म्हणून तुम्हाला प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, या सगळ्या गोष्टींची डिटेल मध्ये तयारी सारथी एज्युकेशन करून घेईन. तर त्यासाठी स्पेशल इंटरव्ह्यू सेशन पण आहे. सर सगळ्यात महत्त्वाचं तर ह्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी ऑनलाईन बॅच घेतील किंवा जे विद्यार्थी ऑफलाईन बॅच घेतील, सर बुक स्वतःचे बुक आहे, कुठूनही कॉपी केलेलं नाहीये, स्वतःचे बुक आहे. तुमचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं बुक असेल, इंग्लिशचं बुक असेल, रिझनिंगचं असेल, जीएस असेल, ऍग्रिकल्चर असेल, हे स्वतःचे बुक आहे. ऑफलाईनला ऍडमिशन केल्यानंतर इथं लगेचच्या लगेच तुम्हाला बुक भेटतात. ऑनलाईनला ऍडमिशन केल्यानंतर कुरिअरने ते वाले बुक घरी येतात. तर हे वाले 5ही विषयांचे बुक, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर 5 विषयांचे बुक भेटतील. नॉन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर 4 विषयांचे बुक तुम्हाला ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना कुरिअरने घरी येतील, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना इथंच भेटतील. क्लासची लायब्ररी पण आहे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही लॅब मधले पण वेगवेगळे पुस्तक वाचू शकता, पुस्तक घेऊ शकता आणि ते वाचू शकता, कारण तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यासाठी क्लासची लायब्ररी पण आहे ज्याचा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर क्लासची कॉम्प्युटर लॅब आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे एक्झाम देऊ शकता, पेपर देऊ शकता. कॉम्प्युटर लॅब आहे. त्याच्यानंतर क्लासरूम आहे, क्लासची रीडिंग पण आहे, जिथे बसून तुम्ही अभ्यास करू शकता. हे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना सगळं फ्री आहे. ही लायब्ररी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना फ्री आहे. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना क्लासची रीडिंग फ्री आहे, क्लासची कॉम्प्युटर लॅब फ्री आहे. ह्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना यावाला सगळ्या गोष्टी फ्री आहे. इव्हन ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांचं ग्रुप डिस्कशन असेल, डाऊट क्लिअरिंग असेल, पर्सनल काउन्सिलिंग असेल, आम्ही 1 to 1 इथं बसून करून घेतो. तर या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना या बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी फ्री मध्ये त्या बॅच मध्ये याच्यासाठी कोणतेही वेगळे चार्जेस ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना तरी नसतात. टेस्ट सिरीज, तुमच्या टेस्ट घेतल्या जातात. 8.247 ची टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यामध्ये हजारो टेस्ट असतात. वर्षभर तुम्ही टेस्ट देऊ शकतात. तर टेस्ट आणि टेस्टची अनालिसिस घेतली जाते. एफर्ट्स टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ द वीक स्टुडंटचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी वेगळे एफर्ट्स घेतले जातात. त्याच्यामध्ये डेडिकेटेड प्रॅक्टिस टेस्ट फॉर वीक स्टुडंटसाठी प्रॅक्टिस टेस्ट असतात डेडिकेटेड बनवलेल्या. 1 year व्हॅलिडिटी ऍडमिशन, तुमचं ऍडमिशन 1 वर्षाचा 1 yearचं आहे. रेकॉर्डेड लेक्चर फॉर द ऑफलाईन स्टुडंटला रेकॉर्डेड लेक्चर पण असतात. पर्सनल काउन्सिलिंग आहे, डेडिकेटेड ऍप आहे क्लासचं, या वाल्या गोष्टी आहेत. आता बघू सर ऑनलाईन साठी कोणकोणते फीचर्स आहे आणि ऑफलाईन साठी कोणकोणते फीचर्स आहे. ऑनलाईनचे जर फीचर्स पाहिले आपण तर बघा, सायलेंट फीचर्स फॉर द ऑनलाईन बॅच. विजेता बॅच 3 ही ऑनलाईन पद्धतीने पण असेल. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक लेक्चर लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल. लेक्चर झाल्यानंतर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऍपवर अवेलेबल असेल. तुम्ही लाईव्ह पण पाहू शकता, वेळ नाही भेटला तर रेकॉर्डेड पण पाहू शकता, लाईव्ह पण पाहू शकता, नाही का तर पुन्हा रेकॉर्डेड पण पाहू शकता. वर्षभर ते लेक्चर तुमच्या मोबाईल ऍपमध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतं. 8.247च्या टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट फीजमध्ये, त्याच फीजमध्ये भेटतात, फ्री ऑफ कॉस्ट भेटता. मग 8.247च्या टेस्ट सिरीज आमच्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. पर्सनल काउन्सिलिंग तुमची टेलिफोनवर होते. डाऊट क्लिअरिंग तुमचं टेलिग्राम ग्रुपवर होतं. स्टडी मटेरियल 5ही विषयांचे बुक तुम्हाला कुरिअरने घरी येतात. क्लासरूम नोट्स तुम्हाला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये भेटतात आणि या सगळ्याची व्हॅलिडिटी असते 1 year. ऑनलाईन स्टुडंटसाठी ज्यांना घरून करायचं, जे कुठेतरी जॉबला वगैरे अशा विद्यार्थ्यांना घरून करायचं, त्या केसमध्ये ऑनलाईन साठी हे फीचर्स आहे. सर ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी काय काय फीचर्स आहे? ऑफलाईन साठी खूप सारे फीचर्स आहे. कंप्लीट ऑफलाईन बॅच असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला 5ही सब्जेक्ट शिकवले जातील.
ऑनलाईन लेक्चरचं ऍक्सेस भेटेल हे एक खूप मोठा बेनिफिट ऑफलाईनच्या स्टुडंट्सला आहे. तुम्हाला ऑफलाईन टीचिंग सोबतच ऑनलाईनचं ऍक्सेस पण दिलं जातं. म्हणजे तुमच्या मोबाईलवर जे दिवसभरात लेक्चर हॉलमध्ये लेक्चर होत आहे जे तुमच्या मोबाईलवर पण येतात, जे तुम्ही निवांत वेळ भेटल्यावर किंवा एखादी गोष्ट नाही कळाली तर पाहू शकता. फ्री ऑनलाईन टेस्ट बाय अड्डा 247. तुम्हाला पण अड्डा 247च्या टेस्ट फ्रीमध्ये भेटतात. 5 विषयांचे बुक तुम्हाला फ्रीमध्ये भेटतात. 5 विषयांचे प्रिंटेड बुक तुम्हाला फ्रीमध्ये भेटतात. डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीज किंवा आम्ही दिवसभर इथं डाऊट क्लिअरिंग साठी अवेलेबल असतो. तुम्ही कधीही आम्हाला येऊन भेटू शकता. एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल तुम्हाला इथं भेटतं. वेगवेगळ्या नोट्स तुम्हाला क्लासरूम मध्ये दिल्या जातात. टॉपिक वाईज क्विज मोबाईल ऍपवर वेगवेगळे क्विज घेतले जातात. व्हॅलिडिटी 1 इयरची आहे. क्लासची बॅग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते फ्रीमध्ये किंवा बाकी भरपूर गोष्टी. क्लासची लॅब तुम्हाला फ्रीमध्ये, कॉम्प्युटर लॅब तुम्हाला फ्रीमध्ये, लायब्ररी तुम्हाला फ्रीमध्ये, डाऊट क्लिअरिंग असेल, पर्सनल काउन्सिलिंग असेल, ग्रुप डिस्कशन असेल, ह्या अशा भरपूर फीचर्स ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना फ्री. भरपूर फीचर्स ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना फ्री. मग तुम्हाला लॅब लावायची नाही, तुम्हाला कॉम्प्युटर लॅब पाहिजे नाही, तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग, टीचिंग ऑनलाईन, ह्या सगळ्या गोष्टी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री. टेस्टचे अनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टी. सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो फीज काय, फी किती असते. जर तुम्ही जनरल बँकिंग घेतली म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा ऍग्रिकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन नाहीये, ज्यांचं BA, BCom, BSc इंजिनिअरिंग किंवा अशा प्रकारचं ग्रॅज्युएशन आहे, अशा विद्यार्थ्यांना 12,000 रुपये फीज आहे. कारण तुम्हाला 4 विषय शिकायचे. ज्या मुलांचं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मध्ये आहे अशा विद्यार्थ्यांसाठी AFO प्लस जनरल बँकिंग बॅच आहे, तुमची 15,000 रुपये फीज आहे. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएशनसाठी ऑनलाईनची फीज 15,000 रुपये, बाकी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईनची फीज 12,000 रुपये. सर ऑफलाईनची फीज सर्वांसाठी 25,000 रुपये. ऑफलाईनची फीज सर्वांसाठी 25,000 रुपये. हवाला एक मुद्दा मला क्लिअर पाहिजे की ऑफलाईनची फीज सर्वांसाठी 25,000 रुपये आहे. 25,000 रुपये आहे आणि ऑनलाईनची फी अशा 2 वेगवेगळ्या पार्टमध्ये असेल. सर बॅच कधी चालू होते? 10 एप्रिल 2024 ला. बॅचचा टाइम काय असेल? दुपारी 12 ते अराउंड 4. दुपारी 12 ते अराउंड 4 मध्ये तुमची बॅच चालेल. रोज तुमचे 5ही लेक्चर होतील. 5ही लेक्चर तुमचे रोज त्या केसमध्ये होतील. म्हणजे 12 ते जवळपास 5-6 पर्यंत बॅच चालेल 5ही लेक्चर म्हटल्यानंतर. त्याच्यानंतर सर बॅच परचेस कशी करावी? लगेच बॅच परचेस केली तर चालेल, नंतर केली तर चालेल. सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. अजून त्या ऍपवर बॅचेस आलेले नाही. जेव्हा बॅचेस येईल तेव्हा तुम्ही परचेस करू शकता. सध्या मी फक्त अनाउन्समेंट करतोय. सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. हे ऍप आजच इन्स्टॉल करून ठेवा. इथं त्याच्यानंतर कोर्सेस मध्ये गेलं तर इथं तुम्हाला 2 बॅचेस दिसतील ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना. ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट इथे येऊ शकता. 10 तारखेला बॅच आहे. ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट 9 तारखेला इथं राहण्यासाठी येऊ शकता. 8 तारखेला, 9 तारखेला, 7 तारखेला तुमच्या हिशोबाने कधी तुम्ही इथे येऊन राहण्याची व्यवस्था तुमची होईल, मेसची व्यवस्था तुमची होईल आणि तुम्ही इथे येऊन राहा. तुम्ही 10 तारखेपासून डायरेक्ट लेक्चर जॉईन करू शकता. ऑफलाईनचे विद्यार्थी. ऑनलाईनचे विद्यार्थी सारथी एज्युकेशन नावाचं ऍप इन्स्टॉल करायचंय. कोर्सेस मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला 2 बॅचेस दिसतील. एक विजेता बॅच 3 जनरल बँकिंग आणि एक विजेता बॅच 3 AFO प्लस जनरल बँकिंग. बाय नाऊ वर क्लिक करून तुम्ही त्यावाले बॅचेस परचेस करू शकता. सर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. 37-38 हजार त्या केसमध्ये सबस्क्रायबर आहे. तर ते वाला चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. सारथी एज्युकेशन नावाचं युट्यूब चॅनल ज्याला 80,000च्या आसपास सबस्क्रायबर आहे तर ते वाला युट्यूब चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सर हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर. सर डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं का डेमो लेक्चर करायला भेटतील? तर डेमो लेक्चर करायला भेटतील 10, 11 आणि 12 एप्रिलला. तुम्ही डेमो लेक्चर करा. शिकवलेलं कसं वाटतंय ते बघा. शिक्षकाला शिकवता येतंय का, मला कळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी बघा. नंतर आपण ऍडमिशन करू शकतो. डेमो लेक्चर साठी ह्या टेलिग्राम चॅनलवर लिंक येतील. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी. ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट इथे येऊन क्लासरूम मध्ये डेमो लेक्चर करू शकता. सर अजून मला याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. 86-94-94-70-70. जर काही टेक्निकल हेल्प पाहिजे असेल ऍपच्या रिलेटेड तर तुम्ही ह्यावाल्या नंबरला कॉल करू शकता. शिव सरांचा नंबर आहे, ते तुम्हाला सपोर्ट करतील. तर चालेल, अशा पद्धतीने भेटूया आपण सारथीच्या नवीन बॅच मध्ये. विजेता बॅच 3 10 एप्रिल 2024 पासून दुपारी 12 वाजता. धन्यवाद.